तर धारावीकरांच्या घरासाठी काँग्रेसनं आज मोर्चा काढलेला होता। धारावी पुनर्विकास प्राधिकरणाच्या कार्यालयासमोर मोर्चा धडकला। धारावीत राहणाऱ्या प्रत्येकाला धारावीतच घरं मिळाली पाहिजेत अशी मागणी यावेळेला वर्षा गायकवाड यांनी केली। धारावीची मुलगी म्हणून या ठिकाणी आज आलेली आहे। खासदार नंतर आहे, पहिले मी धारावीची मुलगी आहे आणि ज्या धारावीसाठी आम्ही लढतोय ते धारावी आमचं घर आहे, धारावी आमची हक्काची जागा आहे। आज दुर्दैवाने धारावीच्या प्रत्येक माणसाला धारावीच्या बाहेर टाकण्याचा मोठं षडयंत्र चाललंय। आज देवनार असेल, मालवणी असेल, या ठिकाणी आम्हाला पाठवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते लोक काम त्या ठिकाणी करत आहेत। आज मला सांगायला पाहिजे की 50 स्क्वेअर फुटाच्या खाली लोकांना घर मिळणार नाही, हा निर्णय कसा होऊ शकतो? तर संजय गायकवाड कुणाच्याही नादी लागा, मात्र चळवळीच्या कार्यकर्त्याच्या नादाला लागू नका असं प्रशांत आंबे यांनी म्हटलं। शिवरायांबद्दल अपशब्द वापरूनही गायकवाडांवर कारवाई नाही असं आंबेंनी म्हटलंय। पोलिसांच्या भूमिकेविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं प्रशांत आंबेंनी म्हटलंय। आम्ही आधी घाबरलो नाही आणि पुढेही घाबरणार नाही असं देखील प्रशांत आंबेंनी म्हटलं। मला एक धमकी दिली होती की तू इथून पुढे शिवाजी कोण होता हे पुस्तक वाटताना दिस। तर त्या धमक्यांना आम्ही काही भी करणारे लोक नाही, आपण सर्व चळवळीतले लोक आहेत। तर तो चुकीच्या माणसाच्या नादाला लागलाय, त्यानं कुणाच्याही नादाला लागावं पण चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या नादाला लागू नये। आज 22 तारखेपासून आपला संघर्ष सुरू आहे आणि आपण सर्वजण पाहतोय की सर्वजण, सर्व पोलीस, सर्व यंत्रणा कशी त्या सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचते। तर भोंदू खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली। न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर शिर्डी पोलीस खरातचा ताबा घेणार आहे। खरातच्या ताब्यासाठी शिर्डी पोलिसांचा न्यायालयात अर्ज पाहिला। तर पालघरमधून बातमी आलेली आहे। घोरी पूजा करण्याच्या बहाण्यानं भोंदूकडून मुलीवर अत्याचार करण्यात आला। पालघरच्या कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही धक्कादायक घटना समोर आली। 13 वर्षीय अल्पवयीन चिमुकलीवर भोंदूकडून लैंगिक अत्याचार करण्यात आलेला। पालघरच्या कासा पोलिसांनी 55 वर्षीय भोंदूला ताब्यात घेतलेला आहे। ते राहायला आपल्या कासा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा प्रकार घडलेला आहे आणि ते तलवाडा सारशी येथे राहतात। ते जे भगत आहेत, जे भोंदूगिरी करतात, ते तिथे राहतात। त्यांनी त्यांच्याशी व्यवस्थित समन्वय साधून आणि बालिकेला औषध देतोय असं त्यांना सांगून रात्री 12:30च्या सुमारास, काल रात्री 12:30च्या सुमारास त्या मुलीला ते चरी येथील एका स्मशानभूमीच्या इथे घेऊन गेले आणि तिथे तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले। ही अतिशय म्हणजे दुःखद घटना आहे। तर परभणीतनं बातमी आहे। परभणीमध्ये व्यवसायासाठी पैशाची मागणी करत विवाहितेचा छळ करण्यात आला। विवाहितेच्या फिर्यादीनंतर कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। व्यवसायासाठी सासरच्यांनी पैशाची मागणी केली। विवाहितेनं नकार दिल्यानंतर पीडितेला मारहाण करण्यात आली। 5 जणांविरोधात गुन्हा दाखल आहे। पुढील तपास सुरू आहे।